प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. यावेळेस आपण लूका वर्तमानाच्या 6 अध्याय 36 वचन आपण वाचणार आहोत. जसा तुमचा पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. जिवंत परमेश्वराचं वचन या ठिकाणी तुम्हाला आणि मला सांगत आहे की जशा प्रकारे तो स्वर्गीय पिता आपल्यासोबत दयाळूपणाचा स्वभाव त्याचा आहे, तशाच प्रकारे आपल्यालाही इतरांसोबत दयाळूपणाचा स्वभाव ठेवणं फार गरजेचं आहे. आज तुम्ही आणि मी इतरांसोबत कशा प्रकारे वागत आहोत, कशा प्रकारे बोलत आहोत, आपल्या वागण्यामध्ये आपल्या बोलण्यामध्ये दयाळू स्वभाव आहे का, त्या येशू ख्रिस्ता त्याच्याकडे विशेष लक्ष देणं फार गरजेचं आहे, जेणेकरून आपलं जीवन अधिक पटीने आशीर्वाद होणार आणि आपल्याद्वारे त्या जिवंत परमेश्वराचा प्रकाश इतरांद्वारे पडणार आहे. आज आपण आपल्या जीवनामध्ये इतरांना देवाचा प्रकाश दाखवण्याकरिता, येशू ख्रिस्ताची ओळख आपल्याद्वारे होण्याकरिता त्या दयाळूपणाचा स्वभाव आपल्या अंतःकरणामध्ये घेऊया, जेणेकरून आपल्या जीवनाद्वारे त्या जिवंत परमेश्वराचं नाव इतरांपर्यंत जाणार आहे. प्रार्थना करूया. आमच्या जिवंत परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो प्रभू, दयाळूपणाचा स्वभाव आमच्या जीवनामध्ये येण्यासाठी मदत कर, आमच्या अंतःकरणामध्ये येण्यासाठी मदत कर, जेणेकरून प्रभू तुझा प्रकाश आम्ही आमच्याद्वारे इतरांवर पाडणार आहोत आणि त्याद्वारे तुझा आणि तुझा गौरव होणार आहे. येशूच्या नावामध्ये प्रार्थना केली म्हणून तू ऐक. आमेन. देव करो तो सर्वांना वचनाद्वारे आशीर्वादाचा करो. आमेन.